महापौरपद हे फार मोठं सन्मानाचं मानाचं पद आहे आणि ह्याचा मला फार अभिमान आहे. आणि मला कुठलाही राजकीय पाठबळ नाही. माझ्या ना वडिलांच्या घरामध्ये ना नवऱ्याच्या घरामध्ये कोणीही राजकारणात नसताना मी कष्टाने हिमतीने ह्या इथपर्यंत मी पोचलेली आहे. प्रत्येकाने अभ्यास करा. नुसतं नगरसेवक होऊन बसू नका. तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटचा अभ्यास नगरसेवकांना कळला पाहिजे आणि तो जर नाही कळला ना तर प्रशासन त्याचा फायदा घेतो. पुढच्या 5 वर्षातली तुमच्या स्वप्नातली मुंबई कशी असेल, कशी असावी? सामान्य जनता माझ्यापर्यंत नाही, मी सामान्य जनतेपर्यंत पोचणार आहे. महापौर तुमच्या दारी त्याचं कन्सेप्ट आहे. त्यांनी माझ्याकडे नाही यायचं, मी तुमच्याकडे येणार. आणि मुंबईतच जर बघितलं तर महापालिकेत महिला राज आपल्याला बघायला मिळतंय. पण एकूणच महिलांनी राजकारणात येण्याचा काय फायदा असतो राजकारणाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने? महिला खूप सक्षम आहे, पुरुषांपेक्षा सक्षम आहे. आणि मातृशक्तीचा विजय हा महानगरपालिकेत तुम्हाला दिसतोय. देवाभाऊने आम्हाला बसवलेले आहे. ते जर मी राजकारणात नसले असते तर मी एक चांगलं हॉटेल नक्कीच टाकलं असतं. तर मला कुकिंगची खूप आवड आहे, खूप म्हणजे खूप. विरोधकांना मी एवढंच सांगेल, माझं घड्याळ, माझी साडी ह्याच्याकडे सतत तुम्ही काय न्यूज लावता ते न करता आपण सगळ्यांनी मिळून सभागृह पण चांगल्या पद्धतीने चालवूया. मुंबईकरांचं लक्ष आहे. 4.5 वर्षांनी नगरसेवक त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि चांगल्या गोष्टींवरती माझ्याशी चर्चा करा. मग ते मुंबईचे सिविक्स प्रॉब्लेम्स असतील, नाले असतील, रस्ते असतील, पाणी टंचाई असेल, ग्रीनरी असेल, अशा काही चांगल्या विषयांवरती जर ते माझ्याशी चर्चा करतील तर मला अधिक आवडेल. त्यांची सूचना मला घ्यायला आवडेल. मुंबई चांगली सुंदर मुंबई बनवण्यासाठी इम्प्लिमेंट मला करायला ते सर्व आवडेल. तर विरोधकांनी पण सगळ्यांनी मिळून आपण ह्या मुंबईसाठी काम करू.